महाराष्ट्र रक्षाबंधनचा जो सण आहे हा महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशभरात हा साजरा होत असतो आणि त्याची काहीतरी सामाजिक बांधिलकी असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक भावांची काही जबाबदारी आपल्या मुलींच्या संदर्भात ही जबाबदारी आम्ही या ठिकाणी पार पाडत असताना निश्चितपणे या ठिकाणी जे आज राज्य सरकारने जे लाडकी बहिणीची जी योजना काढली आहे या माध्यमातून असेल किंवा अनेक महिलांचा आदर फार होणं मला गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून कारण महिलांच्या दृष्टिकोनातून जसं आपण बघितलं की अत्यंत पुरुषाला खांदा लावून आज एखादी महिला स्वतःच्या पायावर उभी राहून जे आज स्वतःचं जीवन आज ती जगत आहे मग ती कुठल्याही माध्यमातून असेल मग एखादी महिला थोडंसं घरकाम करते एखादी महिला त्यानंतर एखादी महिला तहसीलदार आहे कोण प्रांत आहे कोण एसीपी आहे कोण टीसीपी आहे या दृष्टिकोनातून आज महिलांचा सन्मान पूर्ण महाराष्ट्रभर नसून संपूर्ण देशभर हा महिलांचा आता वाढत चालत आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही लोक सातत्याने महिलांचा आदर करतोय आणि म्हणूनच हा कार्यक्रम घेण्याचं औचित्य छोट्याशा ठिकाणी कारण गेल्या 8 ऑगस्टला जे माझा वाढदिवस झालं हा वाढदिवस पूर्णपणे निश्चितपणे या वाढदिवसाचं औचित्य होतं आणि त्याच पाऊल लगेच गेल्या 8 दिवसापूर्वी हा वाढदिवस झाल्यानंतर लगेच 8 दिवसात हा कार्यक्रम घेतला कारण महिलांना काही महिलांना आम्ही साड्यांचं वाटप करणार आहोत काही महिलांना आम्ही ड्रेसचं वाटप करणार आहोत कारण ह्या साडीच्या आधारावरती महिला अशा प्रकारचे दृष्टिकोन नाहीये परंतु त्या महिलांना एक आधार भावांचा कुठेतरी असला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर आहेत उपस्थित त्यानंतर मयूर शेठ वनगे या ठिकाणी उपस्थित माझे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनेतून आणि प्रमुख पाहुण्यांच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अत्यंत आज गरजेचं होतं आणि मला विश्वास आहे या ठिकाणी की महिलांची ताकद ही काय आहे या दृष्टिकोनातून आज आपल्याला समजेल आणि असेच सतत कार्यक्रम आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे जे काही शक्य आहे ते आम्ही या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं आजच्या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी मनुष्य मला